नमस्कार मंडळी. आजच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर हास्याचा अमृत कलश घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा सौकार. कुठली तरी केस मिळावी म्हणून तळमळणारा वकील अर्थात हास्य महारथी समीर चौगुले आज पुन्हा एकदा आले आहेत मोरे कुटुंबाकडे. बघूया तिथे काय घडतंय. प्रभ्या, तुझा बाप प्रभ्या. मग त्यालाच तर बोललो. वाट फोडी ना. बापाला प्रभ्या बोलतोस? मग बापाला आहो जाऊ कधी करणार तू? मी लाख आवाज जाऊ करेल हो. पण तुम्ही बघितलं पाहिजे ना, तुम्ही ए प्रभ्या बोलल्याशिवाय ओस देत नाही. तरी नशीब मी ए हाडक्या बोललो नाही म्हणून. दात घाली ना कशात असतात तर. आवाज कशाला दिला तो सांग. काय नाही, तुम्ही जिवंत आहात की नाही हे बघत होतो. गेलास तू. माझ्या आई फटकी आली तुझ्यावरती. काय थांबा. गप राहा जरा. गप राहावा. पोटच्या पोरावर हात उचलत असते. खबरदार माझ्या पोराक मारलास तर. इकडे माझ्या लाडाचं कोकरू आतो. कोकरू? कोकरू? तुझ्या ह्या कोकराला ना आकाशातून ना गरुड येऊन ना उचलून नेलं तेव्हा तुला कळेल. काय बोलतास? काय भाषा तरी तुमची. गा प्रवासा तर नाही तू का पण लय किडे आहेत. बस तिकडे. ओ ओ इकडे या. काय तिकडे? इकडे यावा. इकडे येऊन बसा आधी. खिडकीकडे जाऊ नका सांगितलं तर तिकडेच जातले. बरं ऐका, त्या वकिलांका बोलवक सांगितलेलं त्यांना बोलवलास का नाही? तर मी मित्राला SMS केलाय. तो मनाला पाठवतो मी वकिलाला. उघडा. उघडा. दरवाजा उघडा. तुम्ही कसले उघडे होतास? काय मका सरप्राईज देतास? काय रवला? माका सांगत काय वाटलं तुमका? सदरो काढतलास मी. अगे बाय माझे जॉन अब्राहम येलो असं म्हणून कच्ची पाकतले. येऊन तू कच्ची पाकतले असं वाटलं? मेला जुन्या माडाचा खोडता. आता बघित काय रवलास? जाऊन दरवाजा उघडा. उघडतो. इले मोठे शाने. जावा लवकर. ए प्रभ्या, काय रे? बोल ना, बोल देत नाही. सांगा त्याला सांगून घ्या. तुमचा बापाला प्रभ्या बोलतो. पण अक्कल नाही काय? नमस्कार. नमस्कार. मी चौगुले BA LLB ॲडव्होकेट हायकोर्ट. नमस्कार. मी प्रभाकर मोरे जिमखाना बॉय टेनिस कोर्ट. या आत. चला या. हो. बाहेर कोण नाही ना. मग तुम्ही कुठे आहात? चला चला चला. काय झालंय काय? पण मला कळत नाही. बसा बसा तुम्ही बसा. अरे कमाल आहे. बसा बसा. तुमच्या सगळ्यांच्याच कपाळात म्हणजे काय लागलंय काय कपाळात? सांगतो बसा. मी ओळख करून देतो. हो. मी प्रभाकर मोरे. नमस्कार प्रभाकरजी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि ही माझी बायको रसिका. नमस्कार रसिकाजी वहिनी. अरे एकदम घाबरल्यात त्या का? बऱ्याच महिन्यात माझ्या बायकोचा रोल करते म्हणून. पण त्यात एवढं घाबरायचं काय? तुम्ही एकदा करून बघा. एका स्किट मध्ये 15 मिनिटं फक्त यांच्या बायकोचा रोल करून बघा. मग तुम्हाला कळेल मी का घाबरते ते. पण खरा टेन्शन मका वेगळाच. कुठलं? आजचा स्किट जर का चांगला झाला ना तर अरे वा ही जोडी परत वर्क होता. कंटिन्यू करा. असा जाता होईत ना इकडे. त्याचा माका लय टेन्शन आला. बायकोची ओळख झालेली आहे. नमस्कार. आणि हा माझा लाडका पोरगा दत्तू. गुड मॉर्निंग काका. आई ग. गुड मॉर्निंग. किती गोड. बस 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 बस. गुड मॉर्निंग. आई ग. संध्याकाळी 4ला गुड मॉर्निंग करतो. काय लायकी आहे याची? किंचित ओंगळवण आहे हो.
याला दाढी फुटली की दाढीला हा फुटलाय नाही काय हा असू द्या, तुमचा जा ओळखीचा वगैरे सगळा झाला असतात तर मुद्द्याचा काय तर बोलायचा हो काय? हो मुद्द्याचं बोलायचं हो हो चौगुले भाऊजीनू, हा बोला बोला आमच्या तिघांच्या जीवात ना लय मोठं धोको हा. धोको मग हा भरतनाट्यम का करतोय काय ना जीवाला हे काय घाबरलाय तो. हे घाबरलाय पद्धत आहे त्याची घाबर. 5 मिनिटं रेंट नाही देता ह्याला मारायचंय मला ह्याला बाळा लांब राहा बाळा लांब राहा पहिलं इम्प्रेशन फार वाईट आहे तुझं बेळा लांब राहा भाऊजीनू आज गोष्टच तशी झाली हा. हा, काय लय झालं? मोठा टेन्शन इला बघा. हा. एक माणूस आहे ना, तो आमका दगडानी मारता. दगडानी मारतो दगड म्हणजे फेकून मारत. का 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 थांबा जरा, हाय ती खिडकी दिसता ना, हा, हा. एवढीशी जरी फट गावली ना तरी फट दिवशी दगड फेकून मारता अहो, काय माहिती. सांगताय? 3-4 दिवस झाले आम्ही खिडकी दरवाजा उघडूकच नाही हो. अहो काय सांगताय काय मग पोलिसांना कळवायचं ना तुम्ही हो कसं कळवणार? का? आमच्या मोबाईल आउट गोईंग नाही आहे ना. का पण आम्ही बिल नाही ना भरत. का नाही भरत आमच्यात पद्धतच नाही आहे बिल भरण्याची. आणि आम्ही अशी घाणेरडी सवय लावून पण घेतली नाही. काय झालं? हो. काका काका हे किती चुकीचं बोलतात ना. हा. आयुष्यात याच्यापेक्षा जास्त खोटं काय आहे काका? हे तुझं बेरिंग बेटा लहान मुलाचं हा कुठला लहान मुलगा आणलायस तू कुणाच्या घरचा मुलगा काय 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 काय? असं कोणी करत नाही लहान मुलगा त्याच्याकडे लक्ष देतो तुम्ही फक्त मला. हा, हे बघा मला तुम्हाला एवढंच सांगायचंय तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नाही, नका नाही. मला कळलेलं आहे केस तुमची एक माणूस तुम्हाला दगड मारतोय लक्षात आलं बरोबर. टेन्शन घेऊ नका आपण त्याला शिक्षा करू नक्की. मला फक्त कळलं पाहिजे की तो माणूस तुम्हाला दगड का मारतोय तू सांग. नाही नको, तुम्ही सांगा. तुम्ही सांगा काय. एरवी तू पुढं पुढं करत होतेस. तू सांग ना. काय भाषा तुमची. ए मेला दत्तू, तू सांग. मी काय सांगू, मी छोटा आहे. ओ, तुम्ही सांगा ना. मी सांग. हा सांगा, तुम्ही सांगा. तुला काय नुसता पोचलाय हा. सांग ना तू पण. नाही नाही मी नाही सांगणार. आई तू सांग. कपरे अहो, तुम्ही सांगा. तू नाही सांगणार. नाही सांगणार तुम्ही. मग मी पण नाही सांगणार. तुम्ही नाही सांगणार, तुम्ही कशा सांगू. मका पण नाही सांगूचा. मग मी पण नाही सांगते. मी कशाला सांगू? मरू दे, जाऊ दे, गोष्ट गेली. तुम्हाला नाही ना सांगितलं कोणाला. नाही. मग मला पण नाही सांगितलं. मका पण नाही जाऊ दे, सांगू. मला काय करायचं. कोणीच नाही सांगू. कोणालाच आपण पण त्याला नाही उडत. सांगू. मी काय पण सगळं नाही घर सांगू. माझ्या एकटीचं नाही, मका पण नाही सांगू. चल, खड्ड्यात जाऊ दे. मला काय फिकिरायची. मला मला पण फिकीर नाही नाही आहे. संदेश काढ रे मग भाऊजी, तू असं नका करू. या. भाऊजी तुम्हाला तिघांना स्किट करायचं तुम्ही करा माझं काहीच म्हणणं नाही मी तिकडे जाऊन गपचूप बसतो माझं काय म्हणणं आहे तसला काय नाही भाऊजी, बसा तुम्ही, बसा. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की जे घडलंय ते सांगा मला लटांबर लावू नका तुम्ही सांगा मी सांगा नका करू काय घडलं ते सांगा मला सांगतो. हा. काय झालं त्या दिवशी आम्ही सकाळी हो, उठलो. तुम्ही गप्रावा. हाय, तो माणूस बोलूक लागलो ना, लय मोठं लट्टा मारला होता. काय धड सांगूक नाही. एक काम करतो आम्ही ना, तुमका काय झाला तर सगळं करून दाखवतो. नाही, नाही करून कशाला दाखवताय मला फक्त तुम्ही सांगा म्हणजे मी नोंदी घेतो नाही कळलं का भाऊजी, तुम्हाला? तसा नाही. प्रॅक्टिकल करून दाखवलं तुमका कळताला ना काय झाला काय नाही झालं. तुमका सगळं समजू पण ना. त्याची खरं तर गरज नाहीये नाही तुम्ही गरज सांगा आहे. मला गरज फक्त आहे. सांगा तुम्ही नाही, गरज आहे. कसं आहे प्रॅक्टिकल केलेलं ना म्हणजे त्या दिवशी नेमकं काय काय घडलं ना हा. तर सगळं आम्हाला आठवलं का नाही म्हणून बाकी काही नाही. बाकी आठवणारच नाही तुम्हाला काही. ठीक आहे, प्रॅक्टिकल मग मी करूया, पण हे काय hard आहे. ठीक आहे, हरकत नाही. मुलात काय झालं त्या दिवशी आहे ना आम्ही म्हणजे आमचा कोपऱ्यावर आंब्याचा स्टॉल आहे. हा. अच्छा आंब्याचा स्टॉल स्टॉल आहे तिथं आम्ही आंब विकत होतो. हा. हा ठीक आहे तर आम्ही तुम्हाला करून दाखवतो. हा, रसिका तुम्ही एक काम करा. हा हा बघा चल आंब विकायला सुरुवात कर. आंब घ्या, आंब घ्या, आंब घ्या. घ्या ना आंब. घ्या ना आंब, आंब घ्या ना. कापाया घ्या, रसाया घ्या, घ्या 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 घ्या. आंब घ्या ना. भाऊजीनू या, आंब घ्या 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 ना. बैठकीची लावणी असते त्याची आंब्याची लावणी आहे का ही ए वासाड्या आंब घे. तू तुला ए अरे मागे काय बघतोस. ए ए शिपुरिया अरे आंब घे. आंब घे. थोबाड फोडील आंब घे. आंब घ्या.
टूथब्रश घ्या टूथब्रश. टूथब्रश येतं काय? याचं काय वेगळंच? त्याचं सगळं वेगळं आहे. त्याका ना बापाशी जो बिझनेस काय करूचो ना, त्याका स्वतःचा वेगळा साम्राज्य करूचा असा. टूथब्रश विकून जर यांनी साम्राज्य उभं केलं ना, तर मला मिळेल जो आहे ना व्हाउचर मी सगळ्यांमध्ये शेअर करेन ना. अरे हनुवटी काय डांबरात बुडून आलायस का? जा बाळा जा, खूप खाशील जा. गप ना तिकडे. हे तुम्ही का सगळं करताय? मला का टाइमपास नाही, करताय? टाइमपास नाही, नाही. अरे हा टाइमपासच चाललाय. बरं सगळं सांगतो समजून ऐका. आता तुम्हाला हे सगळा ऍटमॉस्फिअर आहे तो कळला. हा, पण ते कळलं मला. हा. आंब्याचा आमचा हा, स्टॉल हा. होता. हा. आम्ही आंबे विकत होतो हा. आणि आमच्या बाजूला ना ममद्या भाजीवाला होता. हा ममद्या हे नवीन अशी माहिती द्या ना नवीन. लिहून घ्या. हा. ममद्या MAHAD. महाड झालं ते महाड. कशाला देताय माहिती? इंग्लिश येतं का काही? नाही म्हटलं माझं माझं लिहितोय मी. बरं हा. तर ममद्या भाजीवाला होता. तर तो काय मला म्हणाला, माझ्या धंद्याजवळ आला मला म्हणाला, शाबजी मैं पेशाब करके आता हूँ. पेशाब म्हणजे ते असं कळलं हो? कुत्रा हात पायावर करायला कुत्रा हात माणूस आहात ना. ते तुम्हाला समजायला मला पाहिजे. कळतंय ते. हा, हा. प्रत्येक गोष्ट क्लिअर करून दाखवू नका, ऍक्शन करून दाखवू तर नका. ममद्या आहे का नाही तर मला बोलला पेशाब करके आता हूँ. हो ना बाबा, हा, ठीक आहे. तर तो म्हणाला माझा तेवढा गल्ला हा. सांभाळा आणि तो गेला पेशाब करणे को गाया हो. हो रे पुढे जा ना. पुढे ते झालं. मग काय झालं तेवढ्यात माझ्याकडे गिरायक आला हा. आंबं घ्यायला. त्यानं आंबं घेतलं ते आता सुट्टे पैसे नाही माझ्याकडे द्यायला. मी आपला असं उठलो ममद्याच्या गल्ल्यामध्ये गेलो तिथली चिल्लर घेतली आणि त्या गिरायकाला देऊन टाकली. हा परत मी आपला बघी परत दुसऱ्या गिरायकाला परत त्याला आता सुट्टे पैसे देऊ कुठं. परत उठलो ममद्याच्या गल्ल्यावर गेलो पैसे घेतले सुट्टारी. विचार केला सारखा येऱ्या झाऱ्या मारणार किती मी ना. मग तसाच अख्खा गल्ला मी उचलला आणि मी माझ्या गल्ल्यावर येऊन बसलो. अरे तुम्ही चोरलात गल्ला? नाही का तुम्हाला? चोरलीला नाही. चोरला कसा? तिथनं फक्त सारखं सुट्टे पैसे द्यायचं तर ये जा किती करू म्हणून आणला का. हा तर झाला असं झाला. गिरायकाला सुट्टे पैसे दिलं निघून गेला. मग तिकडून पेशाब आला. पेशाब नाही हो? काय बोलताय तुम्ही? ममद्या आला ना? ममद्या तो पेशाब नाही ममद्या करायला गेलेला का? नाही नाही, तो आला तर त्याच्या तो धंद्यावर बिचारा गेला. तर त्याचं लक्ष गल्ल्याकडे गेला बघितलं गल्ला नाही. आला माझ्याकडे मला म्हणाला माझा गल्ला दे. माझं सगळं पैसे खर्च केलं तर मला सगळं पैसा दे. अरे ये शान्या आतापर्यंत मी कोणाला पैसे दिलेले नाही त्याच्यामुळे तुला मी काही पैसे द्यायचा नाही. तसा फटाकला ना तो फटाकला. तिथली गोनपाट घेतला आणि माझं सगळं तिथलं आंबं होतं तर गोणीत भरला असं टाकला आणि गेला दुकानावर जायच्या. मग मी टाकला. म्हणजे इथून पळून गेला? नाही इथनं टाकला. इथून सटाकलो मी. हा अख्खी माझी फॅमिली घेतली मी गेलो त्याच्या दुकानावर. म्हटलं ये ममद्या माझा माल मला दे. तो म्हणतो नाही देत. मग मी भडकलो. मी काय केला मी तिथे एक गोणी होती ती घेतली त्याचा माल त्या गोणीत टाकला. अशी गोण खांद्यावर टाकली आणि मी आलो माझ्या दुकानात. हा सोडतोय काय त्याला मी. मग तो आला आणि असा दगड उचलून मला मारी हो. म्हणजे मी दिसन तिथं आमच्यावर दगड मारतो का नाही तो. म्हणजे हे एकूण सगळं झालेलं आहे. सगळं मी तुम्हाला सांगू का तुम्ही काय केलं ते? इनिशियली तुम्ही जेव्हा तो गल्ला चोरलात ना याचा अर्थ तुम्ही चोरी केलेली आहे. पहिला गुन्हा तुम्ही केलेला आहात कळलं. आणि तुम्ही त्याचा माल इकडे आणलेला आहात. हा मला माल बघायचं काय तो मला बघायचं. माल कुठे तो? माल ठेवलेलो हा पण आम्ही त्याका बोललो आम्ही तुका माल देतलो 5,000 रुपये आमच्याकडे दे माल घेऊन जा बाबा. मला माल बघायचंय. काय माल आहे माझ्या समोर? दाखवा यांका भाऊजींका दाखवा काय तो माल. पण भाऊजीनू या त्यांनी चुकीचा केला. आमचा माल घेऊन बरोबर आहे. मला बघू दे माल काय ते बघू दे मला कळलं. आमचा माल काय त्याला काय त्याका काय किंमत नाही काय माका सांगा. यांच्या माला कोटी किंमत. अरे बापरे. आगे उघडा जरा तो माल उघडा. नाही तू बेच उघडा. अरे हे कोण आहे? हा ममद्याचा माल. ममद्याचा माल? हा म्हणजे ममद्याचा पोरगा. अरे तुम्हाला काय कळतंय का? तुम्ही याला किडनॅप केलेलं आहे आणि वर 5,000 खंडणी मागितली आहे. ओय याचं नाव काय? कडीपत्ता. कडीपत्ता हे. अरे हा गेला. अरे देवा. मागा काय वाटतं आता 3,000च घेऊया. उगाच डिफेक्टिव्ह गोष्टीचे जास्त पैसे नाही घेऊ. अरे तुम्हाला काय कळतं का? काय बोलताय तुम्ही? पोलिसांना बोलवा लवकर.
ए पोलिसांना बोलव. मी कशाक बोलव, तुम्ही बोलवा. तू नाही बोलवणार? नाही. तू बोलव. मी कशाला बोलू? मी छोटं फळ आहे, मी नाही बोलवणार. तुम्ही बोलू. तू नाही बोलवणार? मी नाही बोलू. मग मी पण नाही बोलवणार. तुम्ही ना बोलू ना, आमका कशाक मला काय सांगा. करायचं? मला काय करायचं? हे राहून दे, इथं आपण बघून जोरदार टाळ्या. सई काय म्हणशील? भारी परफॉर्मन्स होता, फार मजा आली. आणि काय एकेकाच्या नशिबात नसते तुकतुकीत कांती बघण्याची संधी. आज नव्हती ती रसिकाच्या नशिबात, असं म्हणूया आपण. रसिका, तू आज स्पेशली खूप एन्जॉय केलास परफॉर्मन्स, हे दिसत होतं. दत्तू, टायमिंग वॉज अमेझिंग नेहमीप्रमाणे. समीरदा, फार सुंदर परफॉर्म केलंस आणि ह्या निमित्ताने खूप दिवसांनी तुझी डोअरबेल ऐकायला मिळाली, त्याचीही वेगळी मजा आली. खूप मजा आली, खूप हसलो. थँक्यू. खूप हसवलं, खूप धन्यवाद. मंडळी, एक नाठाळ सासू आणि तिच्या 2 खट्याळ सुना मिळून करतायत फराळाचा बिझनेस. बघूया तिथे काय घडतंय. आई, अगं घरचा फराळ झालाय आमचा कधीच बनवून. ऑर्डरचा फराळ बनवतोय. अगं म्हणजे काय, या दिवाळीपासून आम्ही फराळाचा बिझनेस नाही का सुरू केलाय? आई, सकाळी पहिली ऑर्डर गेली सुद्धा. म्हणजे काय? आता पुढचा माल बनवतोय. हो. नमे बया तोंड बंद करून हात चालवाय सांग पटापटा. हा, नाही तर दिवाळी सरायची ना, आम्ही इथं फक्त शंकरपाळ्याच काढितो. अहो आई, तिला कायला बोलिता? हा, इथं 1 तास झाला तुमच्याच्यानी 1 लाडू वळणा झालाय. आणि तिला कायला नाव ठेविता उगा? मला काय बोली ती का? हे रवा नीट भाजलाय का तू? आई बापांना रवा भाजायचं शिकवला का तुला? बाई, आता मा आई बाप कायला काढिता तुम्ही? आई ऐक ना, आई इथे आमचा बंब पेटलाय, मला झळ लागायच्या आत ठेवते. काय बोलली का? बंब कुणाला म्हणली? बंब? हा, नाही, मी ते हे म्हणाले. काय? अबंबो, केवढी कामं पडले. किती खोटा बोलती का तोंडावर? मग ह्या कानाने ऐकलंय मी, खोटारडी कुठली. तू जरा थांब. माझी फराळाची फॅक्टरी होती मोठी, मग टीव्हीवर मुलाखत देताना तुझं नाव घेते का बघ मी. अहो, कसल्या फॅक्टरीच्या वार्ता करिता? हा, इथं बनेला आत्ताशी आपण पहिल्या ऑर्डरीचा माल आणि जास्तीची पाकिटं दिलीत. त्यातली अजून किती खपली आणि किती उरली त्याचा अंदाज नाही आपल्याला. आणि मुलाखतीच्या गोष्टी करिता ए, तू गाप ग. माझ्या पत्रिकेत धनयोग आणि परिषद दिलेली आहे आता या वयात. बघ माझा माल खापू दे, अशी फॅक्टरी काढते की नाही बघ तू. हा, खरा ताजी, हा. खरा ताजी. अहो खरा ताजी, खरा ताजी. असं काय करतोय? अभिनंदन आजी, अभिनंदन. काय? तुम्ही दिलेली सगळी पाकिटं संपली. काय सांगत आहे? अभिनंदन, अभिनंदन. खरं का? अभिनंदन बरं काही. तू अभिनंदन. आता माझं अभिनंदन करताय. मग अशी बोलत होते तेव्हा विश्वास नाही ठेवला माझ्यावर. हा, माझा सगळा माल खापू दे. बघा, वर्षभरात नाही करोडची मालकीन झाली तर बघ. अहो, आजी अशी रांगाच लागतील, रांगा. आजी रांग लागायला सुरुवात झाली आहे. त्या 4थ्या माळ्यावरच्या वेंगुर्लेकर काकू माहितीयेत, त्यांनी 10 किलो चकल्या मागवल्यात. हा, 10 किलो? हो. त्या प्रभाकर मोरेंसोबत स्किट करतात ना, त्यांचं पाठांतर होईपर्यंत मधल्या वेळेत खायला काय नको. आणि त्या ग्राउंड फ्लोअरच्या माई वहिनी आहेत ना, त्यांनी 3 किलो चिवडा मागवलाय. चिवड्याची 12 पाकिट होती. आपण एक पाकिट 28 रुपयाला देतोय, म्हणजे 12 पाकिटांचे झाले 336 रुपये. 336 कायचे रे? तेवढेच होतात. 453 व्हायला पाहिजे ना. म्हणजे बघ, 5 अंडा किती रे? 5 अंगठा कुठून काढला? 5 अंगठा. हे कायच गणित आहे हो तुमचं? म्हणजे नीट 5 अंगठा बोलता येत नाही. नाही तर काय? अरे स्वप्न बघ त्या. माझं मी बघून घेईन. शर्ट कुठं घालून हिंडणार आहे? तुला काय करायचंय का? द्यायचा. ए चेतू थांब थांब. हा, मी लिहिलंय लिहिलंय ना? बघा. हा. चिवड्याचं झालं. आणि ही चकलीची 30 पाकिटं दिली होती, त्याचे पैसे नाही नाही नाही, थांब 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 थांब. 30 पाकिटं कायची? मी तर 35 भरली होती पिशीत माझ्या हाताने. काय सांगता? 5 पाकिटं कुठे गेली?
त्या वहिनींनी चेतू वहिनींनी दिलं तेव्हा 30 पाकिट होती. तीसच होती. अगं पण मी 35 भरली होती. 35 भरली होती, मग 5 पाकिटं कुठे गेली ग? मला काय माहिती. स्वतः हाताडलीस की मायराला धाडलीस? गप्पा चेतू. त्या तोंडात अख्खी परतच कोंबडी ना, पटकन बोल. सारखं माझ्या आईला बोलतात. मी कशाला देईन तिकडे फराळाचे पाकिट? माझ्या आईकडे त्यांचा फराळ होतो आई. हो आजी, काय त्यांच्या माहेरी पण सेम बिझनेस सुरू केलाय त्यांनी. म्हणजे 100% आपल्या चकल्या तिकडेच गेल्या असणार. हिने तिकडे मायराला धाडले असतील आणि यांच्या कंपनीचे स्टिकर चिकटून विकत असतील. आई नाही, माझी बहिणी फक्त शंकरपाळे करते, बाकी काही नाही हो. गप ग तू. ये बने, ऐक, आताच्या आता आपल्या कंपनीचे स्टिकर काढ आणि आपल्या फराळाच्या पाकिटावर चिकटून दे. चालेल. आणि त्याच्यावर नाव लिही, वनिता फराळ आणि फुडस. काय फुडस म्हणजे नाही, तिघी मिळून आपण फराळ करीतो, तिघी मिळून बिझनेस करीतो. नाव तुमच्या एकटीचं का? याला काय अर्थ आहे? नाही ऐका ना, आपण माझं नाव देऊया का? चेतना फूड्स. तो काय? चेतनामध्ये कसं आहे, चे माझा आणि त ना, म्हणजे तुमच्या वनितातला त आणि न आहे आणि नम्रतातला पण त आणि न आहे. बापरे, तुम्ही मोठ्या आहे, तुमची 2 अक्षरं घेऊ, मग मी आपली छोटी 1 अक्षर ठेवू. चे मला चालेल. चेतना तुझं काय ना, माझं नाव ठेव त्यापेक्षा वनिता. आता बघ, माझ्या नावातलं व आहे, तुझ्या नावातलं न आणतोय, तुझ्या नावातला पण न आणतोय, मग वनिता ठेवूया. झालं का तुमच्या दोघींचं? ते काय नाही, नम्रता फूड्स ठेवा. दोघींमधला न अंत कॉमन आहे. मायात पण न अंत आहे आणि मायात तम्र एक्स्ट्रा आहे. हो आजी वहिनी ऐका, मी सांगतो, तुम्ही ना बने फूड्स असं नाव ठेवा. म्हणजे बने मधला ब पण आहे आणि तुमच्या तिघींच्या नावातला न पण आहे. अच्छा, म्हणजे मेहनत करायची खरातांनी, कंपनी आहे खरातांची आणि नाव लावायचं बनेंचं. हे म्हणजे असं झालं, 25 लेखकांचे दिग्दर्शकाचे आणि फॉलोवर वाढतायत नाटांचे. ते काय नाही बने, हिशोबाचं पुढचं सांग काय ते. चिवडा झाला, चकली झालं, अनारसेची 8 पाकिटं दिली होती तुम्ही, त्याचे पैसे 8 कायची रे? 10 होती ना पाकिट? 8 होती. 10 पाकिट होती. अहो नाही, 2 पाकिट मी माझ्या मामाला दिलती. काय ना? माझी मामी गेली ना गेल्या आठवड्यात. मग आता ती वारली तर दुखावट आहे त्यांच्या घरी. मग त्यांना नको का, दुःखाची दिवाळी आहे त्यांची. मामाला आता फराळ नाही बनवायचा, काय नाही म्हणल्यावर भाजीनं द्यायला नको का? मग आपले बिझनेस मधले कायला दिले ग? स्वतः करून द्यायचे होते ना 2 पाकिट. मग हे कोणी केलं एवढं? आता 2 पाकिट बाजूला काढले तर त्याचे पैसे टाक. कसं बोलत आहे तुम्ही? हे मी माझ्या हाताने केलं, मी पैसे द्यायचे. पैसे टाक. देते. आमचे हे आले ना का मग देते, घालते तुमच्या घशात. आता बोलले असते. हे म्हणजे माझ्या पोराच्या खिशात टाकणार आहेस ना? हे म्हणजे घरातलाच पैसा घरात येणार आहे. तुझे कमवून आणलेले टाक. हो, मी कुठे जाते कमवायला आई? पाठवली का कधी मला जॉबला? गबस तिथं कर. आणि तू काय बघितली ग? कॉलेज फेल. तुला तर नोकरी पण नाही देणार. तू तर बघू पण नको आणि बोलू पण नको. कसं बोलतात मला? कॉलेज फेल म्हणाले मला. 3-3दा टायफॉइड माझ्यावर उलटला म्हणून परीक्षा नाही देऊ शकले बाई. मला कॉलेज फेल म्हणणार. वड पर नाकाची बोका इथं कपाळात येऊ दे. मेट्रो सोडी तिथनं. वानेर. अगं तुला नाही बोल. ते मला काय माहिती नाही. मला हिशोबामध्ये घोळ नाही झालेलं पाहिजे. कालच मी एक व्हिडिओ बघितलाय मोबाईलमध्ये. ते पार बाहेरगावी काय ते अमेरिका आहे का, तिथं एका बाईने फराळावरती, फक्त फराळावरती 400 करोडच्या कंपनीची मालक झाली ती. बघितलाय मी तो व्हिडिओ. पण ते कसं आहे,
त्या ताईने एक पार्टनर पकडला, तो पडला अब्जोधीश. त्या दोघांनी एकमेकांशी केलं लग्न आणि योगच बिझनेस त्यांनी पार 20 वर्ष नेटाने केला. आपल्याला योग बिझनेस इथं 20 दिवस करता येत नाही. होळीला तुम्हाला पोळ्या शिकायच्यात, संक्रांतीला तुम्हाला हलवा शिकायचाय. 20 वर्ष बिझनेस करताय. 2 सुनांच्या तळतळाटावर किती जगणार आहे म्हातारी? अरे तू काय रडती ग? सासू मरणार म्हणजे रडायलाच पाहिजे की नाही? अगं का लगेच माझ्या मारणावरच टपली आहेस तू. खरं ताजी वा, खरं ताजी, खरं ताजी, खरं ताजी. ऑर्डर पाहिजे का? काय पाहिजे मला सांगा तुम्ही. लाडू, चकल्या, करंज्या काय पाहिजे? करंज्या, चकल्या. तुम्हाला तर लाडू दिलते. अरे गुच्छ बसा हो. अरे हे लाडू कोणी बनवले? कोण बनवले हे लाडू? पाहिले का? काय हे लाडू आहे? काय झालं काय भाऊजी? अहो मी ना हे लाडूचं पार्सल आहे ना माझ्या सासरी धाडलं. मग माझ्या सासऱ्यांना खायचा प्रयत्न केला. पुढचे 3 दात पडले ना खपकन. आता तो माया मागे लागलाय. म्हणे मला 3 दात भरून दे आणि ते बी सोन्याचे पाहिजे त्याने. अहो मी ना आतापर्यंत सगळं जमायला सोनं मोडलं तरी बी त्याचे ते 3 दात बनवणी हो. मला सांगा कोण बनवले हे लाडू? कोण बनवले? आता या लाडूचे पैसे कोण परत देईल? मला नको. ही लाडू कोणी बनवले सांगा ते. कोण बनवले? ह्यांनी. आजी नाही मी असे लाडू बनव. नाही मी आताच बनवायला घेतले. लाडू ही ना बनवले. ही ना मी वहिनी तुम्ही बनवले? मी या घरचीच नाहीये. मी इथे ऑर्डर घ्यायला आले. कैसा माल बनाताय तुम? वहिनी कुठं चालली? वही इकडे एका लाडूत जखमी करी. अरे तुमचं काय माकड चेष्टा चाललाय त्यानंतर करा ना यार. मला नाही पाहिजे हे लाडू. आणि हे परत घ्यायचं मला माझ्या पैसे परत करायचे. हेमंत भाऊ मी तुम्हाला परत दुसरे लाडू देतो. चला आपण बोलू. हिशोब जर नाही द्यायला मिळेल लाडू मारीन तुला. माझी जबाबदारी आहे. तुम्ही बाहेर या. बाहेर आपण बोलू. अरे घ्या नाही रे मला पैसे पाहिजे यार म्हणे. अरे मला कोण पण भरून देणार रे यार? ते सोन्याचे दात करून दे ना माझ्या सासरेले. तुम्हाला काय जात आहे यार? काय घातलं लाडवात? तूप टाकलं का डिंक? फुटना झाले. आमच्या माहेरच्यांना बोलता तुम्हाला कोणी शिकवलं नाही वाटतं? पंचान टाकी ते हिशोब येत नाही तुम्हाला. करून डोनची मालकीन बनायचंय का? मोठी मोठी स्वप्न बघायची, फक्त लाडू करता येत नाही. आणि खूपच भारी. चविष्ट हास्य फराळ. हास्यरसिक सई. पोरींनो काय मजा आणली यार. आय लव्ह यू. खूप भारी. आय लव्ह यू. क्या बात पोरीन. प्रसादा. वंडरफुल. फार मजा आली. तुफान होता परफॉर्मन्स. नम्रता तुझ्या चकली इतकाच चविष्ट. वनिता तुझ्या त्या लाडवा इतकाच कडक. आणि चेतना तुझ्या शंकरपाळ्यांसारखा खुसखुशीत असा परफॉर्मन्स. फार मजा आली. फारच मजा आली. आणि तुम्ही तिघं बिझनेसचं टेन्शन घेऊ नका अजिबात. जोपर्यंत रसिका प्रभाकर बरोबर रिहर्सल करते तोपर्यंत तुम्ही नक्की करोडपती होणार. नाही जोक सपाट. आपल्याकडे सगळ्यात सिनियर प्रभाकर आणि अरुण आहेत, पण त्यांच्यावरचे विनोद सुद्धा ते इतक्या स्पोर्टिंगली घेतात. त्यांच्याकरता एकदा टाळ्यांचे फटाके वाजले पाहिजेत. चेतना मला तुला एक विनंती करायची आहे की इतकं गोड माकड परत कधीच सादर करू नकोस. इथे आजूबाजूच्या लोकांना माकडं चावलेली आवडतात. मंडळी
नित्य नेमाप्रमाणे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आज पुन्हा एकदा खूप आनंदात या मंचावर येतोय आणि त्याच्या या आनंदावर विरजण टाकायला त्याच्यासोबत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. आज मी हनीमूनला आलोय. माझ्या सुंदर बायकोची तुम्हाला ओळख करून देतो. निळावंती. काय गौऱ्या? निळावंती माझी बायको, माय लाईफ, माय वाईफ. नमस्कार. नमस्कार. हिच्या बरोबर माझं लग्न झालंय आणि आज आम्ही हनीमूनला एका 5 स्टार हॉटेलला आलोय. हे या हॉटेलचं गार्डन आहे. जितनी अवकाश सेट की उतना ही सेट. अय्या, काय किती छान वाटतंय ना गौरव. बघ ना किती सुंदर वातावरण आहे. बापरे, या गर्द वनराईने आच्छादलेल्या हिरव्या कंच पर्वत रांगा, ही आकाश निळाई, त्यातून स्वच्छंदपणे विहरणारे मुक्त विहंग आणि मुक्याने हितगुज करणारी ही गूढ शांतता. ग, किती रोमॅन्टिक वातावरण आहे ना गौऱ्या. हो ना, किती रोमॅन्टिक वातावरण. छान वाटतंय. हो ना. थँक्यू गौऱ्या, थँक्यू. आपल्या हनीमून साठी तू ही जागा निवडलीस. मी पण थँक्स. का? शेवटचं वाक्य मला कळेल असं बोललीस. अगं वेडी, तुला हे सगळं आवडतं ना, म्हणून मुद्दा मी जागा निवडली. मी तू एन्जॉय कर ना. थँक्यू. तू एन्जॉय कर. ही निळी लाई, ही विहंगू, ही वानरी. एन्जॉय, तू एन्जॉय कर. आणि मी तू डोळे मीट. काय? तू डोळे मीट. बर बर, हा बोल. मला सांग, काही ऐकू येतंय का? नाही ग. बोल ना पटकन. हा कोणाचा आवाज आहे? कुत्रा भुंकत असेल. नाही, मग हा कोणत्या तरी पक्षाचा आवाज आहे गौरव. एक मिनिट. पक्षाचा? काय करतेस हे? गौरव, मी त्याला बोलवतेय. तो काय माणूस आहे? तू बोलवणार तो येणार. बोलवल्यावर माणसं दुर्लक्ष करतात, प्राणी तर चुचकारल्यावर सुद्धा वळून बघतात. थांब जरा. गौरव, तू लांब राहतो. तुला घाबरतोय. तो मला घाबरतोय? हो. अगं मी त्याला घाबरतोय. कोण आहे हा? अरे, तो बार्कायटिक्स मोनोझाट पेट्रोक्रायरम नावाचा पक्षी आहे. कोण आहे? बार्कायटिक्स मोनोझाट पेट्रोक्रायरम नावाचा पक्षी. ए बाबा, तुझी आत्या काय येडी होती? हे नाव ठेवलं तुझं? हे अरे हे असं कसं? अरे बघ ना. बाबा, तो दुर्मिळ पक्षी आहे खूप. मी ना लहानपणी पुस्तकात वाचलंय फक्त. आता प्रत्यक्षात डोळ्याने बघते. ऐक, किती गोड आहे हा. गोड आहे? हे बघ, आज आपला हनीमून आहे ना, म्हणून तुझ्या होला हो मिळवतोय. हा गोड आहे. नीट बघ ग, त्याला दाढी आहे. कसला घाण दिसतंय ते. हे गौऱ्या. दाढी आहे ग. त्यांनी लचका तोडलाय माझा. त्यांनी चोच मारून लचका तोडलाय. गौऱ्या, गौऱ्या,
ऐक ना तू काय करतेस हे? मी त्याच्याशी बोलतेय. तुला याची भाषा येते? हो येते. तुला नाही येत? इथं अजून माझीच भाषा ठरायची आहे. तुला ह्याची भाषा येते, कधी बोलली नाहीस ते? लहानपणापासून मला प्राणी आणि पक्ष्यांच्या भाषा समजतात. काय सांगतीस? हो, म्हणून बाबांनी माझं नाव निळावंती ठेवलंय. निळावंती ना यक्षिण होती, तिला ना प्राणी पक्ष्यांच्या भाषा समजायच्या. शपथ, मी पण बोलू याच्यासोबत. तुला बोलायचं म्हणजे मी प्रयत्न करतो ना, मला बोलायचं आहे. चालेल. हा, बोलू बोलू. हाय हाय हाय. गौऱ्या, तो पोपट आहे का? त्याच्याशी फुफू फुफू करून बोलायला. अरे मी प्रयत्न केला फक्त यार. तो त्याच्या भाषेत बोलायला हवं ना त्याच्याशी. त्याला जरा समजव, लय डेंजर आहे. बापरे बाप. बल्गेरियाच्या जंगलातून आलाय. काय? कुठून आलाय? बल्गेरियाच्या जंगलातून. कुठं आलं हे? खूप लांब आहे. लांब आहे? तू काय उदास हो कुकू? काय झालं? माझ्या स्पीड बोल का? तो म्हणतोय की त्याची बायको त्याला सोडून गेलीये. गौऱ्या, तो एकटाच आहे. त्याची बायको सोडून गेली? म्हणजे या पक्ष्यांमधला गौरव मोरे आहे. ह्याची बायको सोडून गेली. मग आता मी काय करू? ए बाबू, आता मी काय करू? तुझ्याशी लग्न करू? याला मारीन बघ कसं करता यार. माझ्याकडे बघू. केलं यांनी. नाही अरे, तो दुःखात आहे ना, म्हणून त्याने असं केलं. तू जरा थांब ना. एक मिनिट थांब. ह्याला आपली भाषा कळते? गौरव, पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला प्रयत्न करून का होईना पण आपली भाषा कळते. आपण माणसंच आहोत ज्यांना 4-5 वर्षात आपलीच भाषा कळलेली नाहीये. तुम्हाला बोललीस? नाही, मी ओव्हरऑल बोलले. गौऱ्या, एक मिनिट दे. जाऊया ना यार. आता काय झालं याला? काय झालं? काय झालं? काय झालं? त्याला त्याच्या बायकोची आठवण येते. गौऱ्या, अरे बापरे. या कातरवेळी तो आणि त्याची बायको सिंड्रेला एकमेकांना मिठीत घेऊन झोपायचे. अरे आता तिची आठवण येते त्याला. गौऱ्या, तू सैरभैर झालाय रे. पण आता आपण काय करायचं? पण आपण त्याला आपल्या बरोबर झोपायला नेऊयात. तू येडी आहे का? तो कुठे झोपणार? आपल्या दोघांच्या मध्ये. आणि त्याची पिसं निघाली तर? अगं म्हणजे काय? अगं तू पक्षी आहे ना, तो एका ठिकाणी स्थिर बसणार नाही, इकडे तिकडे उडणार, पंख्यामध्ये अडकला तर? ऐक ना, आज आपलं हनीमून आहे ना यार, त्याला कशाला आपल्या मध्ये? किती निर्दयी आहेस तू. का झालं? तू थंडीत कुडकुडत बाहेर बसेल का? तू यायचं ना आमच्या बरोबर. गौऱ्या, मी याला मारून द्या. आमच्या बरोबर यायचं नाही तू. हा काय झालं? आता काय झालं? गौऱ्या, तू या आधी इथे आलायस आणि रोज वेगवेगळ्या मुलींबरोबर फिरायचास. कोण बोला बे? हा, बोला. तू बोला. फिल्टर पाड्यापासून लक्ष ठेवू नये तुझ्यावर. तू काय माझ्यावर सीसीटीव्ही लावलेस का रे? तू पण काय फसवते माझ्या बायकोला?
कशाला बोलशील तरी? गौऱ्या, तू इकडच्या मुलीबरोबर लग्न केलंय? एक मिनिट, कोण बोलत तुला? गौऱ्या, खोटं बोलू नको. एक मिनिट. नाग्या, इतकी भंगार ऍक्टिंग करतोस ना तू? हे स्किट संपल्यावर आपण तिघच आहे. मी तर बघ तू काय म्हणतात यार. मी नाही काय केलंय. चरित्रहीन आहेस गौऱ्या. तू मेला नाग्या. मी काय नाही केलं. कोणती गाडी पकडा आणि निघून जाईल इकडून. मला तुझ्या बरोबर नाही राहायचं. पण मी काय नाही केलंय. तू आणि मी तू आणि मी एकत्र राहू. मला कोणावरच विश्वास नाहीये. ए नीलावंती, ए माझी नीलावंती, माझी ए पक्षी, ए पक्षी, एक मिनिट इकडे ना पक्षी, एक मिनिट इकडे ना. माझी बायको घेऊन गेलाय इकडे. तुला शपथ आहे, खरं सांग तुला तू कोणी पाठवलंय? मोठे गोस्वामी. कमाल कमाल, वंडरफुल. गौऱ्या, वरवर पाहता जेव्हा तुझ्याकडे कधी कोणी पाहिलं तर असं वाटतं की तू उडत्या पाखराचे पंख मोजणार आहेस. पण आज एक पाखरूच उडत उडत येऊन चावा घेऊन गेलं तरी कळलं नाही. वाह, बहारदार. शिवाली फॅन्टॅस्टिक. फार वेगळंच कॅरेक्टर होतं आणि फार मस्त पेललंस तू. फार गोडवा होता त्या कॅरेक्टरमध्ये एक वेगळा. दत्तू, तू उंच झेप घेतोयस हळूहळू हे मी बघतोच आहे. पण तू एवढी उंच झेप घेशील की पहिल्या सीझनच्या विनरलाच मागून चावशील असं मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर. पण वंडरफुल. दत्तू, तुझा अटेम्प्ट उभा राहून टाळ्या वाजवणं जोग आहे. ते बघताना जितकं सोपं वाटतंय तितकं ते सोपं नाही आहे करायला. तुझ्या गळ्याभोवती ते सगळं बंद आहे, तुझा चेहरा पूर्ण बंद आहे आणि त्याच्यात एवढी एनर्जी लावून काम करताना किती श्वास आणि किती दम लागत असेल. आय कॅन फील दॅट. मी ते बघू शकतोय एवढ्या लांबून गावनं, पण मला ते समजू शकतंय. सो आणि त्याच्यात तू तसूभरही तुझी एनर्जी कुठेही कमी झाली नाही. एनर्जी पूर्णपणे देत असताना तुझं टायमिंग कुठेही चुकलं नाही. जे शब्द क्लिअर ऐकू यायला पाहिजे होते तेच फक्त तेच शब्द क्लिअर ऐकू आले. बाकी सगळं तू तुझ्या भाषेत व्यवस्थित बोललास. हे भयंकर अवघड आहे मित्रा. फार मजा आली. उत्तम संकल्पना, उत्तम लिखाण आणि अत्युत्तम सादरीकरण. वा, खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. तर मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढच्या भागात. बघत रहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. मंडळी, गेल्या 2-2.5 वर्षांच्या ताण आणि चिंता वाढवणाऱ्या काळातून आता आपण हळूहळू बाहेर पडतोय. ह्या दिवाळीच्या प्रकाशानं सगळा अंधार नष्ट होऊ दे, सगळ्यांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभू दे अशी आपण प्रार्थना करूया आणि सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. विनोदाचा खुसखुशीत फराळ घेऊन तयार आहेत सगळे हास्यवीर. त्यांचं स्वागत आहे. यांच्या फराळावर ताव मारत यांची पोटभर स्तुती करायला सज्ज आहे दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हास्य महारथी सेलिब्रिटी समीर चौघुले यांच्या घरी त्यांची मुलाखत घ्यायला आले आहेत एका शाळेतील विद्यार्थी. अर्थात भांडूपचा शशी कपूर, निखिल बने, द वन अँड ओनली दत्तू मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि त्यांची शिक्षिका जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव.
हॅपी दिवाळी तुम्हाला दोघांना. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. माझी ताई राहते पुण्याला. पुण्याच्या घरी सगळी फॅमिली माझी जमते. माझी बायको आणि माझा मुलगा सुद्धा तिकडेच गेलेला आहे. पण मी आज गेलेलो नाहीये कारण आज फार महत्त्वाचं काम आहे माझ्या घरी. इथे शेजारी एक MSJ स्कूल नावाची एक शाळा आहे. MSJ स्कूल. तर त्यातल्या एक शिक्षिका आहेत. काही मुलांना घेऊन इकडे येणार आहेत माझी मुलाखत घ्यायला. हां म्हणजे त्यांचा एक उपक्रम आहे सेलिब्रिटी संघे दिवाळी. आणि मी सेलिब्रिटी आहे. आता मी त्यांची वाट बघतोय कारण मला असं वाटतं की माझे काही विचार त्याला प्रेरणादायी ठरू शकतील असं. त्यामुळे आता बघू कधी येत आहेत ते. तोपर्यंत जरा आरामात आपण पेपर वाचू. आले. वेळेत कोणी आलो नाही. मला जाम आवडतं. हां येस. नमस्कार सर मी तुम्हाला फोन केला होता. अरे हो तुम्हीच फोन केला होता. या 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 बसा 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 बसा. हा बसा बसा. थांबा बसा. आपलं नाव मला. नमस्कार मी अजूनही संभ्रमात मॅडम. नम्रता संभेराव नाव आहे ना. हा ते थोडस चुकून तुम्हाला बघितलं ना एकदम मी अशी एक्साइटेड झाले. पण स्वतःच नाव कसं चुकता. अरुण कदमचे नातेवाईक आहात का. असं करू नका. नाही थोडस चुकलं माझं. तर मी ते कार्यक्रमासाठी. हा बरोबर आहे. अरे ते मुलं इकडे. ए मुलांनो. हे आता टकल्या म्हणाले का मध्ये. नाही सर नाही मला जरा ऐक. नाही मला असं वाटलं सर ते काय आहे ना लहान लहान पोरं आहेत तुमची लय मोठी फॅन आहेत सर ते. त्यांना म्हणजे कळत नाही कसं बोलायचं काय बोलायचं. त्याच्या हे बघा समीर सर आपल्याला भेटणार आहेत ते कुठेच जाणार नाहीयेत बरे का. मी बोलवते चला पुराणो रांगेत या बरं. बसा बसा. ए बसा बसा मुलांनो बसा बसा. अरे वर बसा इथे नाही. वर बसा. आम्ही खालीच बसतो. काय ग संस्कार आहेत मुलांना. शिवली म्हणे हाताची घडी तोंडावर बोट. दत्तू हाताची घडी दाढीवर बोट बेटा. बसा बसा तुम्ही पण बसा बसा प्लीज बसा. मी बसते. तर सर आपण आता जो मुलाखतीचा इथे घाट घातलाय त्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर काय फेसबुक लाईव्ह आम्ही इथे करायचं योजिलंय. अच्छा फेसबुक लाईव्ह करणार. हा म्हणजे मुलांना सोशल मीडियाचं पण ज्ञान असलं पाहिजे. शाळेच्या पेजवर का तुमच्या. आमच्या शाळेच्या पेजवर MSJ शाळेच्या. काम करा मला टॅग करा म्हणजे मी पण लिंक केलेली आहे. अरे वा वा म्हणजे मी पण माझे फॉलोअर्स खूप आहेत. काही लाखो फॉलोअर्स आहेत माझे. ते सुद्धा ऑनलाईन बघतील. मी तिथे ठेव बेटा. हा अच्छा येऊन बस. ठेवला का. हा चालू केलं ना बेटा. हा तर सुरू झालं. माझं पण सुरू झालंय. हो येस येस आमचं पण सुरू झालं. दिसतंय इथे. नमस्ते. नमस्कार आले का सगळे. गांगुर्डे बाई नमस्कार बर का. काय पाटील सर आज बरं बाई कोणी सोडलं. तुमचे सगळे आले. हाय फ्रेंड्स. हॅलो. मी आता आलेलो आहे. यंग जनरेशन आहे तुम्ही बघू शकता इथे. तर त्यांच्याबरोबर मी आता डिस्कशन करणार आहे. त्यांच्या करिअरला जे काही सूचना असतील किंवा वॉट एव्हर ॲडवाईस असेल ते यो गाईज यो या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हॅलो हाय हाय. सर्वप्रथम मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते आणि सर तुमचे पण आभार मानते की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. सर तुम्ही तुमचा माही बोलले वेळा मला दिला त्याच्याबद्दल. बहुमूल्य असं शब्द. ते थोडा एक्साइटेड झाले त्याच्यामुळे. नाही असं हरकत नाही. हॅलो गाईज. तर सर तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार मानते. थँक्यू. आमची शाळा काही गरजच नाही त्याच्या. रिलॅक्स. आमची शाळा ही नवनवीन गुण कार्यत असते पोरांच्या अंगी. हा ही जी पोरं आहेत ही तुम्हाला पत्रकारितेच्या भूमिकेत दिसणार आहेत बुवा. म्हणजे हे तुम्हाला प्रश्न विचारणार तुमच्याशी गप्पा साधणार. हा तर आपण आता अशा कार्यक्रमाला सुरुवात. पण मला प्रश्न होता. सर तुम्ही असं का बोलताय. नाही मला जस्ट एक असा प्रश्न होता. माझ्या असं चॅटमध्ये मध्ये मध्ये कॉमेडी पेरत असतो मी. मला असा प्रश्न होता की तुम्ही 30-40 मुलांना घेऊन येणार होतात. मला वाटत होतं माझ्या घरात बसतील की नाही पण आता तुम्ही 3च मुलं आणलेली आहेत. नाही काय झालं खरं तर ना जेव्हा आम्ही सांगितलं का बुवा सेलिब्रिटी येणार आहेत तेव्हा 35 जणांनी नावं दिली. अरे वा. पण जेव्हा आम्ही सांगितलं का समीर चौगुले येणार आहेत तर 32 गळली. 32 जणांनी फॉर्म मागे घेतले आणि ही 3 जण यायला तयार झाली. होत नाही असं म्हणजे पण ठीक आहे. 3 तर 3 प्रॉब्लेम नाहीये काही. तर सर
तर पोराणो हा आता आपण कोणाकडे आलोय समीर चौगुले सरांकडे बरं का. मी तर समीर चौगुलेला आता उचलून आपटेन ना दणकन आणि त्याला तोडून फोडून एकदम विमान बनवेन आणि बुम 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 उडवून टाकीन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. स्ट्रॉंग बॉय. चौगुले सर ये. ऐका सर लहान आहे जाऊ द्या. नाही अरे बाळा सर त्यांच्या कलाने आधी गेलं पाहिजे. केवढा साईज ते बघ. कोणी येईल आणि काबुली चणा म्हणून तुला कुकरला लावेल. 1.5 शिट्टीत शिजशील तू. 1.5 शिट्टी खूप झाली. सर हा नाही आवडलायस मला तू आल्यापासूनच. हा सर कंट्रोल करा. नीट राहायचं बाळ. नीट राहायचं. सर 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 तुमची सर कंट्रोल करा सर. नाही नाही हरकत नाही. हाय गाईस. कंट्रोल करा सर. हा तर सर मी काय म्हणते आता ना माझी ही जी आदर्श विद्यार्थिनी आहे शिवली हिने तुमच्यासाठी सर एक कविता बनवली आहे. हा तर ती तेवढी सादर कर बरं अच्छा बेटा. तू केलीस का तयार कविता. वा वा कलागुण आहेत. हा कलागुण आहेत. कलागुण आहेत. आमची एम एच जी शाळा असे नवनवीन. बस 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 या सर ऐकू. ये. चौगुले 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 तुम्ही कुठले कुठले कुठले. व्हेरी गुड. चौगुले 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 आम्ही तुमच्याकडे मुलाखत घ्यायला आले आले आले. चौगुले 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 ए चला सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. चौगुले 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 आता खूप मजा येणार आम्हाले आम्हाले आम्हाले. व्हेरी गुड बेटा बस. हे बघ बाळा इकडे 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 बाळा. लवकर लवकर लवकर. आशीर्वाद घे सरांचा तेवढा. पाया पड बेटा. एक शपथ घेशील आज. मोठेपणी तुझं लग्न झालं की नवऱ्याला सांगायचं कुठलंही नाव ठेव पण कविता हे नाव माझं ठेवू नकोस. 3 सेकंदात जा नाही तर सटकन मारेन जा. हे विचित्र होतंय जरा. मी एवढं सांगतो तुम्हाला. आमच्या एम एच शाळेने अशी नवनवीन रत्ने तयार केलेली आहेत बॉ. दिसली ती रत्न दिसली. तर सर आता आपण जो आपला मेन कार्यक्रम आहे मुलाखतीचा प्रश्नोत्तरांचा त्याला आपण सुरुवात करूया. हो येस बापरे 3-3.5 हजार आले आता. बडे बेटा चल प्रश्न विचार बेटा पटापट. सर मी काही प्रश्न विचारतो. विचार चल. सर तुम्ही कधी मोडीत पडला होतात. हा काय प्रश्न आहे. हा प्रश्न ते मला कसा. सर कसं आहे सामान्य बुद्धी आहे ती. म्हणजे त्यांना जेवढं पटेल त्यांना जेवढं सुचेल तेवढेच प्रश्न विचारणार ना. बरं मी नाही पडलो होतो बस. नाही पडले. नाही पडलो होतो. मी तर मोरी फोडून समीर चौगुलेला एकदम तोडून फोडून टाकून त्याचे केस पकडून असे गोल 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 एकदम सुपर पॉवर आहे. बेटा 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 सर बेटा काढेन आणि पंख्याची पात म्हणून वर लावे ना. 24 तास फिरत बसला आई शपथ सांगतोय तू. बेटा बेटा हा मला नाही आवडलाय. काकोणच्याने मला हा आवडलेला सर ह्याला सांग शांत बसायला सांगितलं जरा. बेटा बेटा गायब हो बेटा गायब बेटा गायब झाला. तू गायब परत दाखव गायब होऊन. घाबरे. गायब होतोय. पुढचा प्रश्न विचारा. बेटा पुढचा प्रश्न सेन्सिबली प्रश्न विचारा. सर तुम्हाला कधी एखाद्या बाईने बसमध्ये ट्रेनमध्ये तुम्हाला घर पे माबेन नाही की असं बोलून तुडवलंय का. मस्त आहे. हे काय प्रश्न आहेत. हे काय प्रश्न आहेत. हे असं का कोण मला तुडवेल मला सांगा. काय प्रश्न आहे. कधी केली असेल बॉ छेडछाड. अरे मी का करू छेड. नाही तुडवलंय. नाही तुडवलं. बस खाली. नाही तुडवलंय. नाही तुडवलंय. नीट प्रश्न असेल तर विचार नाहीतर बस खाली. वेगळा प्रश्न विचार बेटा. हा सर तुमच्या चड्डीच्या खिशात बॉम्ब फुटून तुमची चड्डी जळले का सर. हे काय प्रश्न विचारलेत मला हे कळत नाही. सामान्य लहान सामान्य आहेत. उली उली शिपोरे सर त्यांना जेवढं जमेल. असं तुम्ही विचारता. माझी जी आदर्श विद्यार्थिनी आहे ती तुम्हाला एक चांगला प्रश्न विचारेल सर तुम्ही प्लीज. असं नसतं. गाईज आर रिडिक्युलस नाउअडेज यू सी. ओके हा सर बेटा शिवली चांगले प्रश्न विचार बेटा सरांना. सर ही हुशार विद्यार्थिनी आहे सर ही आमची. माझा पुढचा प्रश्न. नीट बोल. काय बेरिंग घेऊन आली नीट बोल. 4 वाक्य आणि त्यात बेरिंग घेतलं. नीट बोल. बेटा प्रश्न विचार बेटा.
केलंय हा चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न बेटा. बस बेटा बस बेटा. इट्स अ गुड क्वेश्चन. गेली गाईज प्रश्न असा आहे की तुम्ही आयुष्यात काय काय केलेलं आहे. गेली 28 वर्ष मी या इंडस्ट्रीत काम करतोय आणि असं बघायला गेलं तर मी स्किट केलंय स्किट आणि मोठे मोठे कार्यक्रम इव्हेंट्स ज्याच्यात इतरांना मोठे मोठे अवॉर्ड्स मिळतात त्या कार्यक्रमात जाऊन मी स्किटच केलंय. नवीन पाणी. हा येस 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 येस. राज्य शासनाचा एक इव्हेंट होता. राज्य शासनाचा एक चित्रपट पुरस्कार होता. त्यात मला अँकरिंगसाठी बोलवलं होतं पण माझ्याकडून स्किट करून घेतलं. मी 28 वर्ष स्किटच केलंय. पण एक मिनिट एवढं स्किट लिहू नका. बट स्किट हा तसा कठीण प्रकार आहे. कठीण प्रकार आहे. म्हणजे एक 12 ते 13 मिनिटांचा विनोदाचा आटापिटा म्हणजे आटापिटा नाही सॉरी चूक म्हटलं आटापिटा नाही घिसापिटा नाही घिसापिटे पण नाही. एक 12-13 म्हणजे वेन यू कम ऑन द स्टेज अँड वेन एव्हर द यू लाईट्स ऑन द स्टेज अँड यू जस्ट रँक पंच 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 दॅट्स अ स्किट यू कॅन स्किट. मी तर ते स्किट ना असं तोडून फोडून टाकेन आणि चौगुलेला असं येऊन फुटून ना मी असं तोडून फोडून. तुम्ही सेलिब्रिटी आहे सर. सेलिब्रिटी आहे सर. तुम्ही असं करू नका बेटा. बेटा बेटा ओके आहे ना तू बेटा. मला नाही आवडलाय हा नाटक करतो. बोलू नको याला मारून त्याला मारून बापाचा मला. नाही बेटा बेटा ये बेटा बस इकडे बस बेटा. हे घे बाई घे. हा चिल गाय चिल. येस मॅन. बस बेटा बस. जस्ट अ डिस्टर्बन्स फॉर 2 seconds. गॉट इट बॅक. सर ए सगळ्यांनी आता हाताची घडी तोंडावर बोट. आता काहीच बोलायचं नाही. कान पकडा आणि कान सेन्सिबल प्रश्न पकडा. सॉरी म्हणा सरांना. सेन्सिबल प्रश्न असतील तर विचारा. सॉरी नाहीतर इथं बंद करूया आपण. नाही सर आता पोरांची झाली प्रश्न. आता शिक्षिका म्हणून तुम्ही आधी विचारायला पाहिजे. मी प्रश्न विचारा. कलावंत सर विचारते मी. नीट बोला काही गरज नाहीये. तसं नाही सर थोडंसं नीट विचारा. तर कलावंत म्हणून एक कलाकार म्हणून तुम्ही आजच्या या नवीन पिढीला बुवा काय संदेश द्याल. चांगला प्रश्न आहे. वेल गाईज प्रश्न असा आहे की या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल. मी त्यांना एवढंच सांगेन की हसा आणि हसण्याच्या नंतर तुम्ही आयुष्यात हा संदेश नाही आहे. पुढे संदेश पुढे आहे. ऐका हे नुसतं हसणं मराठी. अतिशय रंगतदार झाली मुलाखत. मस्त. सई काय म्हणशील. सुंदर संकल्पना आणि अतिसुंदर सादरीकरण. दत्तू सुपर स्ट्रॉंग परफॉर्मन्स होता. बने आज दिन बने. शिवली तू खूप चांगली. नमा शाळेत एक आपण करायचो की आपल्या आवडत्या बाईंना बाई आज तुमच्यासाठी फूल आणलंय. मला आज तुला तसं करावं असं वाटलं इतकी तू मला आवडलीस. आणि समीरदा तू 28 वर्ष अनेक लोकांना निरोगी बनवलंयस आणि हे खूप मोठं काम आहे. त्याच्याबद्दल तुझे खूप अभिनंदन आणि अजून अनेक वर्ष तू बनवणार आहेस त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. खूप एन्जॉय केला. मज्जा आली. थँक्यू सो मच. मंडळी अनेक लोकप्रिय चित्रपट नाटक आणि मालिकांमधून विविध भूमिका साकारणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आहे आजची आपली सेलिब्रिटी गेस्ट. आणि तिच्या सोबत धमाल करायला येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विक्रोळीचा शाहरुख पृथ्वी प्रताप. सॉरी काय झालंय सकाळपासून 6-7 ऑपरेशन्स गणली आहेत आमची. त्यामुळे ती सवय झाली आम्हाला. अरे गणली आहेत म्हणजे माझं ऑपरेशन आहे. ते शिकाऊ डॉक्टर होते डॉक्टर अरुण कदम. आम्ही दिलो त्यांना घरी पाठवून. आता काही टेन्शन घेऊ नका. आता डॉक्टर ओंकार विनोद तुमचं ऑपरेशन करणार आहेत. अरे वा.
2 डॉक्टर ऑपरेशन करणार. येस. नाही 2 नाही, एकच डॉक्टर आहेत. डॉक्टर ओमकार विनोद राऊत. अच्छा एकच आहेत का? बरं करतील ना. आमच्या हॉस्पिटल मधले सगळ्यात नंबर 1 डॉक्टर आहेत ते. अच्छा. अहो तुमच्या मांडीचं ऑपरेशन असं करतील, गाठ अशी काढून टाकतील ना, तुम्हाला कळणार देखील नाही. मांडीतच आहे ना? म्हणजे काय? मांडीतच आहे गाठ? कधीपासून आहे हे? खरं तर लहानपणापासून आहे होती गाठ. म्हणजे बोरा एवढी होती लहानपणी, पण आता पेरू झालाय हो गाठीचा. काढावी लागेल, खूप दुखतं हालचाल केली की. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग. ओके सिस्ट आहे का? फाईन. या पृथ्वी जी कुठे दुखताय? इथे. अच्छा गाठ मांडीची आली आहे तर व्हेरी नाईस. सिस्टर किती वेळा सांगितलंय मी ओटी मध्ये फोन्स अलाउड नाहीयेत. सर तुमचाच फोन वाजतोय. माझा अलाउड आहे. माझा अलाउड. मी डॉक्टर आहे. इमर्जन्सी येऊ शकतात. येस सर. गौरव मोरेचा फोन येतोय मला. गौरव मोरे. फिल्टर पाडा. येस येस. हा हॅलो गौऱ्या. काय आज रात्री 10च्या आधी फोन तुझा? काय व्यवस्थित सुरू आहे ना तुझा? चालू आहे ना? व्हेरी नाईस. व्हेरी. मग काय फोन का केलायस? काय गौऱ्या? अरे हा मी तर खूप बिझी आहे बाबा. मला काम 50 ऑपरेशन. मी ठेवतो फोन. हा सर काय झालं? सर बोला ना. गौरव मोरे संजय लीला भन्सालींची फिल्म करतोय. अरे रे. पण सर तो असे फिल्म मध्ये छोटे छोटे रोल करत असतो. एखादी फिल्म मिळणं हा काही मोठा प्रश्न नाहीये एवढा. लीड करतोय तो सिस्टर. लीड. इज द लीड ऑफ दॅट सिनेमा. आणि कोण आहे अपोजिटला? कोण? गेस कर. दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोण. अरे हा कोण आहे? दीपिका पदुकोण बरोबर तो काम करतोय यार. अरे काय फालतूगिरी आहे. सर ऐका ना, तुमचा फोन कॉन्व्हर्सेशन झाला असेल तर पटकन ऑपरेशन करून टाकूया. हो जरा गप्पा बसा. इथे डॉक्टर एवढा धक्का बसलाय आणि तुम्हाला त्या ऑपरेशनचं पडलंय. सिस्टर गौऱ्याला रोल मिळाला याचं वाईट नाही वाटत आहे मला. याचं वाईट नाही वाटत आहे. आम्ही एकत्र एकांकिका करायचो. चहा आणायला पण नाही पाठवायचो आम्ही त्याला. ज्युनियर आहे तो आमचा. अरे मी सर्टिफिकेट मिळवले. मला बेस्ट एक्टर मिळालेत आणि त्याचा येत्या अपमान झालेला आहे सगळीकडे. आम्ही एकत्र सुरू करणार होतो. पण मग काय झालं? माझा बाप मध्ये आला ना. बापाचं काय म्हणणं? अभिनय करायचंय तुला? अभिनय? अरे एका शर्टासाठी जो दिवस रात्र मेहनत करतो ना ती जमात म्हणजे ऍक्टर. जुजबी मला पाहिजे. मला पाहिजे. हे असं करायचंय का तुला? हे असं जगत राहायचंय का? नाही ना. मग डॉक्टर हो, काहीतरी कमव. नाव कमव, पैसा कमव, आशीर्वाद कमव. सगळं कमवलं मी. सगळं कमवलं आणि तो गौऱ्या तिकडे संजय लीला भन्सालींची फिल्म करतोय आणि मी इथे फालतू अरे हा कोण माणूस आहे? माझ्या मांडीला फालतू म्हणतोय हा. अहो फालतूच आहे ना ती. मांडी म्हणजे काय मौल्यवान दागिना आहे का? लोक असं म्हणतात, ओ हो तो बघा चाललाय पृथ्वी प्रताप, सुंदर मांडीचा माणूस. असं काय म्हणतील लोक? असं कोणीही म्हटलेलं नाहीये की नाही. हा मग डॉक्टरचं एवढं स्वप्न उद्ध्वस्त झालंय. त्यांना एवढा धक्का बसलाय आणि ते एवढ्याशा ऑपरेशनचं काय पडलंय तुम्हाला? राहू द्या. मला नाही करायचं ऑपरेशन. माझं 100व ऑपरेशन उद्या असेल. मी निघतो. नाही डॉक्टर असं करू नका. ऐका ना, मी तुमची मांडी पडतो. मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर. ऐका ना, मला खूप दुखतंय. काय होतंय? गाठ वाढत चाललीये. हालचाल केली तरी दुखतंय. प्लीज ऑपरेशन करा. असं करू नका. मी नाही. डॉक्टरांनी घेतलेली शपथ विसरू नका. डॉक्टर तुम्हाला धन्वंतरीची शपथ आहे. प्लीज माझं ऑपरेशन करा प्लीज. ओके करूया. थँक्यू. ग्लव्स द्या मला. येस. काय सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतं असं नाही ना? या. ओके नाही. कधी कधी काय जे आहे त्यात जगावं लागतंय. अरे जा ना. तर काय
कुठे चादरवर करा. दिसते गाठ तुम्हाला? एवढी मोठी झाली आहे ती. खूप मोठी झाली आहे गाठ. कसं आहे, रक्त जेव्हा साचत जातं तेव्हा ती गाठ मोठी होते आणि ही जर कापली नाही ना ती वाढते. ही गाठ काढता येईल ना? ही गाठ काढता येईल. मनाच्या गाठीचं काय? मनात जे आपण दुःख साठवून ठेवतो ते जे असं वाढतं त्या गाठीचं काय? बरोबर आहे. सिझर द्या. 10, 20, 30. गाठ मोठी आहे ना, टेलरची वापरू. अरे टेलर, एक मिनिट. मोठी गाठ टेलरची वापरू म्हणजे? काही नाही होणार आहे, मी आहे ना. अरे इथे मनाची गाठ मी इथे कापत नाहीये, तुमची गाठ कापतोय ना मी. थांबा डॉक्टर, तुम्ही आधी शांत व्हा बघू. शांत व्हा तुम्ही. तुम्ही ओरडू नका ना, गप्प बसा ना जरा. एवढीची तर गाठ कापली आहे ना आम्ही. आता तिकडे जसं कट बसला आम्ही शिवून देऊ. शांत बसा. भोग पाडलं याने. अहो तेच सांगते, आम्ही शिवून देऊ ते भोग. झोपा तुम्ही आता. डॉक्टर तुम्ही आधी शांत व्हा बघू. मला सांगा आता तुम्ही हे सगळी चिडचिड, हा पेशंट, ह्याची फालतू मांडी सोडून द्या. तुमच्या मनात नक्की काय चाललंय ते मला सांगा ना डॉक्टर. मांडीचं ऑपरेशन करा. मी खरं सांगू का? मी बाबांचं उगाच ऐकलं असं मला वाटतंय. बघा, स्वतःला प्रश्न विचारले की अशी पटापटा उत्तरं बाहेर पडतात सर. तुम्हाला असं वाटतंय ना, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो चुकीचा होता. हो. देर आहे दुरुस्त आहे, ठीक आहे. तुम्ही आताही सगळं ट्राय करू शकता. हो, आता कसं शक्य आहे सिस्टर? माझं वय झालं ना आता, म्हणजे आता वयाचा काहीही संबंध नसतो. वयाच्या 43व्या वर्षी बमन इराणींनी पहिली फिल्म केली. अहो एवढंच काय, समीर चौगुलेचं बघा, उतार वयात नाव होतंय त्याचा. हे बघा सर, सुरुवात करणं महत्वाचं असतं. ते आपण कधी करतोय हे काही फारसं महत्वाचं नसतं. त्यातून तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे, तुम्हाला अर्धीच लढाई जिंकायची. अरे अर्धी मांडी फाडली ती पण शिवाना. गप्प बसा. अर्धी लढाई मी जिंकली आहे म्हणजे? अहो बघा ना, केवढे डॉक्टर्स ऍक्टर झालेत. ऍक्टर कमी नाही, डॉक्टर जास्त असं झालंय आता. तुम्ही तर ऑलरेडी डॉक्टर आहात, तुम्हाला फक्त अभिनय करायचा आहे. मला अभिनय करायचा नाही रे बाबा. अरे ऍक्टर होण्यासाठी डॉक्टर होणं गरजेचं नसतं, अभिनय येणं गरजेचं असतं. तुम्हाला ऐका ना, तुम्हाला मांडी शिवून हवी आहे ना. झोपा इथे गपचूप, मी समजावते त्यांना. सर हे बघा, तुम्ही ना आता सगळं विसरा आणि गौरव मोरेला कॉल करा. अहो गौरव मोरे लीड करतोय सिनेमात, तुमचं नाव सहज सुचवू शकेल. फोन करा, फोन लावा. थँक्यू. माझं ऑपरेशन पण करा प्लीज. करूया. मी फोन लावतो. करूया ऑपरेशन करूया. हॅलो गौऱ्या. हा क्या बोल. हा ऐक. अरे जरा लवकर बोल, मला दीपिका बरोबर रीडिंग करायचं. लवकर बोल. अच्छा, तिथे रीडिंग करतोस तू? बरं. कामाचं बोल चल. हा नाही, अरे मी जरा ऍक्टिंग मध्ये शिरायचं म्हणतोय. हा तर समजा ऍक्टिंग तुझ्या शिरली तर? ऐक ना, काही रोल असेल तुझ्या सिनेमात तर मला दे ना प्लीज थोडा. रोल? अरे हा बरं झालं फोन केलास ते. ऐक ना, ते पांढरा केसांचे एक डिरेक्टर आहे बघ, काय नाव आहे त्यांचं रे? गोस्वामी. गोस्वामी बरोबर. ते एक फिल्म करतायत. घेत नाहीत तुला? काय ते तुला घेत नाहीयेत का? येड्या, मी त्यांना बोललो मी हिंदी फिल्म करतोय ॲज अ लीड. कळलं का? हा. ते मला म्हणाले की मी फिल्म करतो गौऱ्या, तर तू काम करशील का? म्हटलं काय, परत बोला. मी हिंदी करतोय लीड, तुमची फिल्म मी करणार नाही. ओके चलो फोन रखो, खाना खाओ, सो जाओ, गुड नाईट. ठेवला फोन. तू फोन ठेवलास का त्यांनी ठेवला? मी फोन ठेवला. खरं सांग गौऱ्या. खरं सांगतो, आधी ते फोन ठेवायचे, आता मी फोन ठेवतो. कळलं काय? ऐक आणि मी तुला ना नंबर पाठवतो आणि ऑडिशनचं स्क्रिप्ट पाठवतो. ओके तू त्यांना ऑडिशन पाठव. बरं. ओके. आणि ऐक ना हा गौऱ्या, एक मिनिट थांबा. हा येस बेबी येस. ओ या बेबी, आय एम कमिंग यार, आय एम कमिंग. अरे आ रहा हूं ना यार, रुको ना. ओके आ रहा हूं. हा क्या चल. हॅलो. अरे कोणाशी बोलत होतास? अरे दीपिका होती, बोलली व्हॅनिटी मध्ये ये. मी फोन ठेवतो. काय झालं सर? रोल मिळतोय. सचिन गोस्वामी म्हणून आहेत ना डिरेक्टर, ते फिल्म करतायत. कोण सचिन गोस्वामी? ते सोनी मराठीत जॉबला आहेत ते? यांच्यात लय डेअरिंग आहे रे.
गेस्ट आहेत ना त्या. अहो ऐका ना, अहो ते काम नाही करत, हास्य जत्रेचे डिरेक्टर आहेत ते. हो तेच ते. हो फिल्म करायचे इतकी वर्ष म्हणतायत. स्किट मधनं वेळ मिळाला तर करतील की नाही हे सगळं? राहू दे ना, पण गौऱ्या बोलतोय ना, म्हणजे असणार, ते करत असणार फिल्म. एक आपण ऑपरेशन करूया आणि मग ऑडिशन शूट करूया. ओके? डॉक्टर ऐका. काय तुम्ही घिरट्या घालणारी घार कधी पाहिलीत? नाही म्हणजे अहो हे अभिनेते ना घारी सारखे घिरट्या घालत असतात रोलसाठी. कोण कधी झडप मारेल आपल्याला सांगता येत नाही. आपण आधी ऑडिशन शूट करू, मग ऑपरेशन करूया. अखिल भारतीय स्ट्रगलर संघटनेच्या सर्वेनुसार दर 5 मिनिटाला 6551 लोकांचा रोल जातो. आणि मी तुमचा रोल जाऊ देणार नाही सर, मी जाऊ देणार नाही रोल. आपण ऑडिशन शूट करूया. ऑडिशन कसलं शूट करताय? स्क्रिप्ट आले? हो मेसेज आले गौऱ्याचा मेसेज आले. व्हॉट अ कोइन्सिडन्स. कोणाचा रोल आहे माहितीये का? पेशंटचा रोल आहे. आणि तुमच्याशिवाय तर दुसरं कोणीतरी रिलेट पण करू शकणार नाही सर. स्क्रिप्ट वाचा ना. अहो डॉक्टर, झालंय बघा काय, दुखतोय माझा पाय, करा काहीतरी उपाय. सचिन गोस्वामी फिल्म लिहितायत का 2 तासाचं स्किट? काय करायचंय आपल्याला? आपण ऑडिशन शूट करू आणि पाठवूया ना. येस रेडी सर, रेडी. हो डॉक्टर, बघा झालंय काय, दुखतोय माझा पाय, करा काहीतरी उपाय. मस्त झालंय, मस्त. सर मी काय म्हणते सर, ऐका ना. म्हणजे मला काय वाटतं, मलाही खूप मोठं डान्सर व्हायचं होतं. नाही तसं नाही, म्हणजे तुमच्या ऑडिशन बरोबर माझा डान्स पाठवला तर. म्हणजे बघा, मी तुमची बायको आहे आणि मी डॉक्टरला गाऱ्हाणं घालते की ह्यांना बरं करा, असं आपण शूट केलं तर. आयडिया. मी इथे असं उभा राहतो आणि तुम्ही एक पण शूट कोण करणार? हे आहेत ना. हो शूट करा ना. शूट करा. काय नाही 5 मिनिटाचं शूट असेल. मी इथे माझा पाय दुखतोय. येस ओके, ऍक्शन म्हणा. 1 2 3 तर म्हणा. माझ्या मांडीला गाठ आली, बरी होईल का, बरी होईल का, बरी होईल का, बरी 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 होईल का, माझ्या मांडीला गाठ ही बरी होईल का. सर आता ही पाठवा. कसं असतं ना सर, मनातल्या एवढ्या गोष्टी इतकी वर्ष असं दाबून ठेवल्या होत्या ना, त्या बाहेर पडल्यावर किती बरं वाटतंय. म्हणजे तुम्हाला अभिनेता व्हायचं होतं, मला डान्सर व्हायचं होतं. तुम्हाला काय व्हायचंय? मला फक्त बरं व्हायचंय. फोन त्यांचाच फोन आहे. हॅलो हॅलो. हा नमस्कार. मी गोस्वामी सरांचा असिस्टंट बोलतोय, विराज जगताप. ऑडिशन आवडली का? हा बरं होतं. डान्सची ऑडिशन आवडली का? ती महत्वाची आहे. डान्स तर खूप मस्त झाला. बरं, तुमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तो विवळणारा माणूस कोण होता? मागे का तो? हो. तो पेशंट आहे आमचा, त्याचं काही नाही. अच्छा, त्यांचं कास्टिंग झालंय. सरांनी सांगितलंय त्याला पाठवा म्हणून. हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून यांच्या फिल्म होत नाहीत. ऑडिशनला एकाला बोलवतात आणि त्याच्या बरोबर येणाऱ्याचं कास्टिंग करून टाकतात. एक्सक्यूज मी, मला त्या पेशंटचा नंबर पाठवाल का? नाही पाठवणार रे, नाही पाठवणार तुला नंबर. फोन ठेव तू. मला नाही करायचंय ऑपरेशन. हो सर. मला अभिनय पण नाही करायचा. मला काहीच करायचं नाही. मी यांचं ऑपरेशन डॉक्टर ओ माझा दुखतोय बघा पाय, झाले तरी काय आहे का काही उपाय? ओ डॉक्टर, मी रेकॉर्ड केलाय, विराज जगतापचा नंबर तरी पाठवा. एकदम 100 नंबरी परफॉर्मन्स. खूप मजा आली. हा जरा शिक्षही खूप भारी झाला परफॉर्मन्स. पृथ्वीक आणि राऊत, मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते की तुमच्या खांद्यावर जबाबदाऱ्या दिल्या जातात, कारण ते तुमचे खांदे समर्थ झाले जबाबदाऱ्या पेलण्यासाठी, आणि ही खूप मोठी आणि कौतुकाची गोष्ट आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. भारू, मला असं वाटतं की आपण एकत्र काम केलं आणि त्याच्यानंतर आपण डिरेक्टली आज समोरासमोर असे भेटतोय, तर एक घट्ट मिठी तर बनते.
साधा. वा वा, अप्रतिम, फार मजा आली. भार्गवी, तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. खूप खूप मनापासून स्वागत. इतके वेगवेगळे रोल तू वेगवेगळ्या माध्यमातून करत आलीस आणि आज असं या मंचावरती तुला या वेगळ्या रूपात मी पाहिलं आणि मला प्रचंड समाधान मिळालं भार्गवी की तुझ्या व्हर्सेटॅलिटीला अजून एक कंगोरा या मंचाच्या निमित्ताने जोडला गेला आणि त्याचा मला फार आनंद झाला. थँक्यू. फार मजा आली तुला बघताना. वंडरफुल. थँक्यू. भार्गवी, तुला हास्य जत्रेत परफॉर्म केल्यानंतर कसं वाटतंय? प्रसादच्याच भाषेत सांगायचं तसं जीव असतो तो ढप असा भांड्यात पडला आता झाल्यानंतर. आम्ही घरनं बघतो स्किट, आम्हाला खूप आवडतात. माझी आई तर खूप मोठी फॅन आहे. मी सगळ्यांना नेहमी मध्ये मध्ये फोन करत असते. पण मला आज इथे करताना बघून माझ्यापेक्षा जास्त तिला आनंद झालाय. ती खूप खुश आहे. मी तिचा सकाळपासून 3 वेळा झालं का स्किट, चांगलं कर आणि या कोणाबरोबर आहे काय आहे असं तिला खूप वाटत होतं. सो तुम्हा सगळ्यांना खूप सलाम. आणि जे लोक खूप टीका करतात की काय त्या असं काय स्किट आहे, कॉमेडी आहे, एवढं काय सिरियस आहे वगैरे, त्या सगळ्यांनी एकदा इथे येऊन करून बघा. म्हणजे आपण कुठे उभे राहतो आपल्या स्वतःच्या एका बॅरोमीटरवरती तेच आपल्याला कळेल. हॅट्स ऑफ टू यू ऑल. वेल सेड ताई, वेल सेड. क्या बात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण बघणार आहोत एका फसलेल्या जादूच्या प्रयोगाची गोष्ट, जी आपल्याला दाखवणार आहे जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि खानदेशचा पूत श्यामसुंदर राजपूत. नमस्कार हो साई मॅडम. नमस्कार. प्रसाद दादा. नमस्कार. बरं, नमस्कार. सगळ्यांना बी नमस्कार. आणि सगळ्यांना दिवाळीच्या गैऱ्या शुभेच्छा बा. तुम्हालाही खूप शुभेच्छा. काय बायकोने फराड आहे ना पोलीस स्टेशन मध्ये पाठवून दिला हो. माझा पोरगा आहे ना तो घेऊन आला होता डबा. आम्हाला वेळच नाही मिळत ना हो. नुसती ड्युटी आहे की ड्युटी. तर बायको काय म्हणाली, पोरासोबत फराडाचा डबा पाठवलाय तो फराड खाऊन घ्या आणि पोरगा किती मोठा झालाय ते बी पाहून घ्या. अरे त्यान बाय ना हिला काय सांगू आता, पोलिसांची काय कंडिशन असते. खाऊन घेतो बा पटापट. अरे वा रे वा. हो जगताप, अरे काय चालू आहे? सर हे दोघे जादूगार आहेत. हा, मी पी लाल आणि हा ए लाल. अरे बापरे, मला ते जत्रेत गारीगार विकणारे वाटून राहिले. आता वाटेत येताना एवढा गोंधळ घातला साहेब यांनी. हो, आपल्या पोलीस जीप मध्ये मला म्हणाले तुला जादू करून कबूतर काढून दाखवतो आणि त्याच वेळेस माझ्या पॅन्टवर झुरळ सोडलं. करो जुरळ जोडतो पॅन्टवर तू. लेट मी एक्सप्लेन. एक मिनिट, याच्या पुढचं सगळं इंग्लिश मध्ये बोलणार आहे? नाही, मग मराठीत बोल. सांग मराठी. काही झालंय ऍक्च्युली आमच्या मंत्र्यांनी आम्ही कबूतर खाण्याचा जामच प्रयत्न केला, पण कबूतर काय निघायचंच नाही म्हणत होतं. आता काही करायचं, मला जाम टेन्शन आलं. मी पी लालला बोललो की भाला एक काम कर, तू तिकडचं झुरळ उचल ना त्याच्या पॅन्टीवर सोड. असं का? असं करतो का रे? म्हणजे काहीतरी आलं ना, म्हणजे असं उडणारं काहीतरी आलं पंखवालं. बघा, कबुतराला पंख असतात, झुरळाला पण पंख असतात. पंख असणारं काहीतरी आलं हे महत्वाचं. अरे कुठे गेले, कुठे गेले? अरे सरकार यार, तुम्ही यार कुठे गेले? अरे बापरे, कुठे गेले ते बिना चोटचे पोपट? हा हिरवान तो नारिंगी. सर तुम्ही ना यांना जेल मध्ये घाला. जेल मध्ये नाही, तुम्ही यांना फाशी द्या, नाही तर शिरच्छेद करा. काय रे, काय झालं ते तर सांगशील? काय झालं? पाच आहे. शेपूट? अरे बापरे, कस काय आली रे? कस काय आली म्हणजे यांच्या जादूमुळे आली ते. यांच्या जादूने शेपूट आली? हो. एवढं भारी? अरे नाही नाही, पण ती जादूने आली म्हटल्यावर आहे ना, ती डुप्लिकेट असेल, काढून फेकून दे. अरे काय काढून फेकून द्या, ओरिजिनल आहे ती, ओरिजिनल. टर्र करून पॅन्ट फाटली, खपकन बाहेर आली. पॅन्ट फाडून आली? अरे मग ते जादू बिदू काय असतं का? हे काय कुठे? एक मिनिट, यांनी काहीतरी ट्रिक केली असेल. तू इकडे बरं, नैऋत्यला ये बरं. म्हणजे इकडे का? अरे बापरे, अरे सॉरी बरं का. ए दादा, सॉरी रे, सॉरी. दिसलं का? खालच्या मुंग्यावर गेल्या. हो सर, तुम्हाला चेकच करणं नाही तर तुम्ही थोडस खाजवून पहा. खाजवून? ओढून काल पहा. नाही नाही नको 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 नको. अरे दलिंदरा करे
तुम्ही जादूने ओरिजिनल शेपटी आणली त्यांना. थँक्यू सर. अरे टिंग्या काय मारून राहिले दलिंदरांनो. जशी जादूने शेपटी आणली ना त्याची जादूने शेपटी घालवा ते. ऍक्च्युली म्हणजे शेपटी आणायचं मंत्र आम्हाला पाठ आहे, शेपूट घालवण्याचं मंत्र आम्ही विसरलो. दलिंदरांनो विसरले ते ठीक आहे, पण असे धंदे करताच का बरं तुम्ही? पाठ नाही तर नाही करायचे ना. आणि ही अर्धवट जादू कुठून शिकले रे? नाही मी तुम्हाला पूर्ण नीट माहिती देतो. काय आम्ही खरंच जादूगार आहोत. तर आम्ही जादूच्या प्रयोगानिमित्त आम्ही देशभर फिरत असतो. तर मागच्याच वेळेला आम्ही बंगालला गेलो होतो. नाही बंगाल कुठलं, आपण कोकणामध्ये गेलो होतो. आपण बंगालमध्ये गेलो होतो, तिकडे नाही का आपण मासे खाल्ले होते. अरे नाही पिलाल, आपण कोकणात गेलो होतो, तिकडे बंगाली भाभीकर आपण मासे खाल्ले. तुझ्या बापानं कोकणात बंगाली भाभी ठेवली आहे. सर यांना ना फक्त शेपूट आण्याचे मंत्र पाठ करेले, शेपूट घालवायचे मंत्र नाही. करे तरी तुम्ही गावभर जादू करत फिरून राहिले. किती लोकांना शेपट्या आणल्या रे तुम्ही? फक्त हा एक आहे आणि आणखीन एक जण आहे. म्हणजे ऍक्च्युली आम्ही जेव्हा मंत्र शिकत होतो ना तेव्हा तिकडे अजून एक माणूस होता, त्याचं नाव श्याम राजपूत. त्याला शेपूट घालवण्याचं मंत्र पाठ झाला. तर आम्ही जेव्हा जिथे जिथे असे जादूचे प्रयोग करायला जातो ना तेव्हा तो आमच्या सोबत असतोच. तर आम्ही त्याला ना गर्दीमध्ये असं लपवतो, म्हणजे आपला माणूस म्हणून. आणि जेव्हा आम्ही लोकांना असं अपील करतो कोण येणार आमच्या पुढे जादूचा प्रयोग शिकायला, जादूचा प्रयोग बघायला, तेव्हा मग तो श्याम राजपूत येतो. आणि आम्ही मग मंत्र म्हणतो तर त्याला शेपूट येते आणि त्याला शेपूट घालवायचा मंत्र माहितच असतो ना, तो मंत्र म्हणतो लगेच शेपूट निघून जाते. असं करता तुम्ही? मग पुढे काय झालं? आज ना आम्ही विसरलोच की तो आमच्या सोबत नाहीये. आम्ही आपला जादूचा प्रयोग सुरू केला आणि विचारलं लोकांना की कोण येणार आमच्या सोबत हा खेळ खेळायला. तर हे साहेब आले. आमची काही चूक नाही दादा, 150 आणे धंदे कायला केले रे तू? नाही सर ते काय झालं माहिती का, म्हटलं बाबा सिनियर लोक आहे काहीतरी अलग शिकायला भेटेन बाबा म्हणून मी. तो आमची स्किट बघतो का? नाही. आम्ही काय अलग करतो का? अरे तो जो श्याम सुंदर राजपूत आहे ना तो 3 वर्ष होता ना रे यांच्या सोबत. सहन शक्तीचा महामेरू होता तो पडून गेला यांना सोडून. तू कायला अलग करतो रे? एक तर 3 पाठ जादूगारांनी बोलवलं, गेला तू स्टेजवर, कायला मारायला गेला रे? नाही सर गलती आली माझी, गलती आली. मी काय म्हणतो याच्या पुढे नाही जाणार मी. ते फेमच्या नावामध्ये फेस आला आता तोंडाला. आता सिच्युएशनला पेस कर, धीर धर, करू काहीतरी करतो. जगताप तुम्ही एक काम करा, यांच्यासाठी चहा घेऊन या. ए लाल पी लाल, मी तुम्हाला काळा लाल निळा लाल करून टाकीन बरं का. मी एका झापडीत दोघांना आडवा करेन. पटकन सांग मंत्र सांग. शेपटी घाल. मंत्र आठवतो. एक मिनिट मंत्र आठवतो. एक मिनिट मी मंत्र आठवतो. लवकर. वंदर मंदिर वंदर की, वंदर मंदिर वंदर की, वंदर मंदिर मंदिर वंदर की, मंदिर वंदर वंदर मंदिर की. अरे हा मंत्र आहे, पिक्चरचं गाणं आहे ना रे हे. आठवलं. इंडगरम पुंडगरम पुकुर पुकुर तुम. काय? इंडगरम पुंडगरम पुकुर पुकुर तुम विराज जगतम. अरे ते विराज जगतापचं नाव काय घेतलं रे? विराज जगतापचं नाव कशाला घेतलं साहेब? ते काय असतं ना, म्हणजे ज्याच्यावर परिणाम हवा असं वाटत असेल ना तर मंत्र संपल्याच्या नंतर त्या माणसाचं आम्ही नाव घेतो. काय झालं रे? अरे दोघांना शेपटे आल्या ना रे. कुठला मंत्र म्हटला रे तुम्ही? ते गायब करायचा मंत्र काय करा? तुझ्या लक्षात आले का? विराज जगता इकडे नव्हता, आपण इकडे मंत्र बोललो, त्याचं नाव घेतलं तर त्याला शेपूट आले. आपल्या मंत्रात गौरी ताकद आहे. आपण एक काम करूया, श्याम राजपूत इकडे नाही, त्याच्यासाठी मंत्र बोलूया. चालेल. म्हणजे त्याला तिकडे शेपूट आली को त्याला माहिती आहे शेपूट कशी घालवायची. आपण इकडं शेपूट आणायचं मंत्र बोलायचा, तो घालवायचा मंत्र बोल. इकडे आणायचं मंत्र, तो घालवायचा. तो जाम वैतागेल ना बोले चाकलाही वसारे कुठं आहेत, मग आपल्याला शोधत येईल. काय कुसर चालू रे? मंत्र म्हणा पटकन. शेपट्या गायब करायचा मंत्र म्हणा रे तुम्ही पटकन. मंत्र म्हणा. इंडपुरन
पुंडपुरम भुकर भुकर तुम. इन्स्पेक्टर साहेब अरे हा मंत्र नाही आहे, म्हणजे हा मंत्र नाही आहे, वेगळा मंत्र आहे. पुंडपुरम पुंडपुरम भुकर भुकर तुम. इन्स्पेक्टर साहेब हा मंत्र नाही, मंत्र खरं वेगळं आहे. दुसरा मंत्र मी म्हणतो ना, इंडपुरम पुंडपुरम भुकर. काहीतरी चुडबुड होते रे पाठी मागे. अरे असं वळल्यागत वाटतंय का? अरे खेचल्यासारखं वाटतंय एकदम. 15 मिनिटं थांबा, पॅन्ट फाडून शेपुटीन बाई. नाही मला कसं काय शेपुटीन? अरे मंत्र म्हटल्यावर इन्स्पेक्टर साहेब बोलला तो. अरे तुम्ही बायना पाठवणार रे मला. ऐका पाठी तुमचे हास्य मंत्र मला विशेष आवडले. मजा आली. प्रसादा, माझ्या लहानपणी मी एक जादूगार पाहिला होता जो सतत जादू चुकायचा आणि तो चुकायचा म्हणून त्याच्या शोला गर्दी व्हायची. तो असं एक चेंडू घ्यायचा हातात, त्याच्यावर रुमाल टाकायचा, म्हणायचा आता यातनं कबूतर बाहेर येणार, आणि रुमाल काढल्यावर तो चेंडूच असायचा कबूतर. अशा तो अनंत चुका करायचा आणि त्याच्यामुळे त्याच्या शोला जास्त गर्दी व्हायची. त्या जादूगाराची मला आठवण आली. मुद्दा असा की प्रत्यक्षातली जरी तुमची जादू चुकलेली असेल तरी तुमच्या परफॉर्मन्सची जादू ही आजही आहे आणि कायम राहणार आहे, हे नक्की. तुम्ही दोघं दिसताय फार विचित्र आणि फार सुरेख. ओव्हरऑल फार मजा आली मला. वंडरफुल. थँक्यू सो मच गाईज. राजू, मला काहीतरी बोलायचं आहे. आज दिवाळी असल्या कारणाने आपण जसं एकमेकांना प्रेम वाटतोय, आपण भेटवस्तू देतोय एकमेकांना, तसंच अखंड महाराष्ट्र त्यांच्या त्यांच्या पद्धतीने या शोवर, आपल्या टीमवर आपलं प्रेम व्यक्त करत असतो. आणि आज अशाच एका फॅननी एक खूप सुंदर भेटवस्तू आपल्या सगळ्यांसाठी पाठवली आहे. मी ती दाखवू इच्छिते. वाव. यावर आपल्या प्रत्येक टीम मेंबरचा फोटो आहे. क्या बात है. आणि ह्या फोटो सहित हा सुंदर सजवलेला आकाश कंदील त्यांनी आपल्याला गिफ्ट केलेला आहे. अशोक बक्षी यांचं हे गिफ्ट आहे आपल्या सगळ्या टीमसाठी. त्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊ, खूप टाळ्या वाजवून. थँक्यू सो मच. हा लवली, किती छान, मस्त. मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. पण दिवाळीचा हा हास्य फराळ घेऊन आम्ही उद्या सुद्धा तुमच्या भेटीला येणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा सम्राट.